हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता मोहरीविषयी माहिती जाणून घेऊया. एक, मोहरी उष्ण स्वयंपाकघरात रोजच्या वापरात असणाऱ्या मोहरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. दोन, वृद्धापकाळाने सांधेदुखीचा असह्य त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश करण्याने गुण येतो. तीन, पायात काटा रुतला असेल किंवा काच शिरली असेल तर मोहरीच्या पिठामध्ये तूप किंवा मध एकत्र करून मिश्रण चांगले फेटून ते या ठिकाणी लावावे. चार, शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी 6 ग्रॅम वाटलेली मोहरी आणि 6 ग्रॅम मीठ गरम पाण्यात घालून प्यायला द्यावे. यामुळे उलट्या होऊन पोटातील विष बाहेर पडतं. 5, रांजणवाढीचा त्रास होत असल्यास मोहरीचे पीठ ताकात मिसळून लावावे. मात्र याचा अंश डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. 6, मोहरी कोरडं, खरूज आणि पोटातील जंतावर गुणकारी ठरते. 7, मोहरी अत्याधिक उष्ण आहे, त्यामुळे अतिरिक्त सेवन केल्यास आतड्याचे जठराचे नुकसान होण्याची शक्यता असते. 8, भूक वाढवण्यासाठी आणि अन्न पचनासाठी मोहरी उपयुक्त ठरते. 9, संधिवातावर गंधकाचे फूल आणि मोहरीचे पीठ यांचे समान मिश्रण करून मिसळावे व दिवसातून बरेच वेळा घ्यावे व नंतर ओव्याचा अर्क पाण्यात मिसळून ते प्यावे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.